हाय, बघा तर आज मी कुठे चाललेली आहे. आनंदीची बघा कशी मस्ती चालली. एका जाग्यावरती बस बोललं तर बसत नाहीये, खूप मस्ती करते. आज चाललेली आहे मी माझ्या मम्मीकडे गावी. किती सुंदर वाटते संध्याकाळची. आम्ही तुम्हाला ना संध्याकाळची मुंबईची ट्रॉफिक दाखवते, चला बघूया. बघा कुठपर्यंत लाईन लागली, बापरे सांगू शकत नाहीये. मुंबईला लोक राहतात त्यांना माहिती संध्याकाळी किती ट्रॉफिक असते. पाठी पण तेवढीच ट्रॉफिक आणि पुढे पण तेवढीच ट्रॉफिक. स्कूल किती छान वाटतंय. पंबई स्कूल इंटरनॅशनल. हे बघा ब्रिज किती सुंदर वाटतंय. हे बघा ब्रिज. संध्याकाळचं छान दिसतं पण दिवसापेक्षा. बापरे कसली ट्रॉफिक लागली. 7 वाजलेत ना आताच. कुठपर्यंत जाम झाले का मी तर बघा. बापरे बाप, भरपूर ट्रॉफिक लागली यार. ट्रॉफिक लय आहे. आता पोहोचलोय आम्ही बांद्र्यामध्ये. बघा किती छान वाटतंय. बघा सकाळचं वातावरण. पाऊस चालू आहे गावाकडे. दिसतच नाहीये काही, भरपूर पाऊस आहे गावाकडे. बघा आमचं गाव कसं वाटतंय. सोयाबीन कसली भारी आली. गावचं वातावरण किती छान वाटतंय. पाऊस आहे, परत पाणी दिसतंय, ब्लर ब्लर दिसतंय, ते पाणी आहे. बघा सोयाबीन, आमच्या इकडे सगळी सोयाबीनच आहे यावर्षी. आलो आम्ही, पोहोचलो आमच्या गावामध्ये. हाय फ्रेंड, बघा तर मी आज कुठे आलेली आहे. मी आलेली आहे आज माझ्या पप्पाकडे. चला बघूया आमच्या शेळ्या. ह्या बघा आमच्या बकऱ्या. हे बघा इथे आहे आमची शेळ्यांना कुटी करायची मशीन. हे बघा आमचे पिल्लू आताच झाले हे. बब्बू सगळं दाखवतो ना. हे बघा किती आहे नारळाचं झाड. हे बघा वांग्याचं झाड. त्याला वांगे नाही आले. वांगी हे बघा, हे झाडांना वांगी आलीत. बापरे कसली मस्त दिसते बघ, किती छान वाटतायत.
हा वेल कशाचा आहे वेल हा? हा वेल, काकड्यांचा वेल. हे बघा मेथीची भाजी लावली आहे, पालकची भाजी लावली आहे. हे बघा पालकाची भाजी. हे बघा आंब्याचं झाड. हा बघा उडीद, हा उडीद आहे. हे बघा आंब्याचं झाड. ह्या पूर्ण वाटणीमध्ये आंब्याची झाड, चिक्कूचं झाड. हा बघा आमचा बोर, हा आमचा पाण्याचा बोर. हे बघा आमचं चिक्कूचं झाड. ह्यांना कलम केलेले आहेत, आता पुढच्या वर्षी ह्याला चिक्कू येतील. हे बघा आली पण इथं, आली पण आम्ही ह्यांच्या कळ्या काढून टाकतो ना, झाडाला वजन झालं तर झाड वाढणार नाहीये, त्याच्यामुळे कळ्या काढून टाकते पप्पा ते. व्हिडिओ जाम चिखल झालाय रानामध्ये. पाऊस आहे, कालपासून भरपूर पाऊस झालाय. बघा किती चिखल झाला, मी चिखलामधून चालतोय. वायर आहे, बोरचा वायर गेलेला आहे इकडं. हे माझे पप्पांचे भाऊ, त्यांची हे बाजूला. हे बघा केळीची झाड. हे बघा केळीची झाड. खूप छान वाटते. वातावरण एवढं छान आहे ना आता सध्या, म्हणजे खूपच मस्त. रामफळीचे झाड. तिकडे आहे सीताफळचं झाड, पण चिखल झालाय ना, मला चालता नाही येते म्हणून मी जात नाहीये, पण कोशिश करते मी जाण्याची. बघा वाट लागली. हातातच घेते आता चप्पल मी, खूप जाम झाली. राहू दे इथं. हे बघा जांभळ, जांभळीचं झाड आहे हे. हे बघा किती मोठी आणली, त्यावेळेस खूप छोटी होती, आता 2 वर्षामध्ये बघा किती मोठी झाली. जांभळ माझ्या पप्पाच्या शेतामध्ये सगळं आहे. चला जाऊया आता बाहेर. खूप चिखल झालाय, चालता येत नाही, तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. पूर्ण ब्लॉग बघा आणि सांगा ब्लॉग कसा वाटला, झाडी कशी वाटली, माझ्या पप्पांची शेती आवडली का ते पण सांगा, कमेंट करा. कोणी नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईबर करा. चला बघा नारळ किती छान वाढले पावसाळ्यामध्ये. किती 1 2 3 4 5 झाडं आहेत. बघा आमचा रॉकी.
किती आहे कढीपत्त्याचं झाड लावले आता माझ्या मम्मीने. हे बघा पाणी, काल पाऊस झालाय, किती पाणी झालंय त्याच्यामध्ये पूर्ण. तिथे लावली शेळ्यांना खायला मका. ती आहे आमची सोयाबीन. चला मी तुम्हाला माझ्या पप्पाची सोयाबीन दाखवते शेतामधली. बघा किती छान आली आहे सोयाबीन. पण इथे लावलेली आहे खाली मका शेळ्यांना खाण्यासाठी. खूप चिखल आहे, चालता येत नाहीये. काल जाम पाऊस झाला इकडे. हे बघा इथे पाण्यासाठी टाकलेले आहेत खाली नळ्या. हे बघा माझ्या पप्पाची सोयाबीन. हे बघा सोयाबीन किती छान आहे. बघा माझ्या पप्पांची सोयाबीन. सोयाबीन किती छान आली आहे. लास्ट पर्यंत नजर जाते तिथपर्यंत आमची शेती आहे. खूप छोटी छोटी झाड दिसत आहेत बघा. ही छोटी छोटी झाड दिसत आहेत तिथपर्यंत माझ्या पप्पांची शेती आहे. तिथपर्यंत सोयाबीन लावलेली आहे. हे बघा ही माझ्या पप्पांची 4 नंबरचे भाऊ त्यांची शेती. तिकडे 3 नंबरचे भाऊ आहेत त्यांची शेती. पलीकडे 2nd नंबरचे भाऊ त्यांची शेती. आणि सगळ्यांनी लावलेली आहे सोयाबीन. तिकडे चुलत्यांनी लावलेली आहे माझ्या 4 नंबरच्या बाजरी. त्या साईडला राहतात माझे चुलते. गेलेच वेळ भेटली तर ते पण दाखवून. आणि पलीकडे आहेत माझे सगळ्यात मोठे चुलते. एकदम लास्ट पर्यंत खूप मोठी शेती आहे माझ्या पप्पांकडे. किती पाणी झालंय आणि ह्या पाण्यामध्ये मी उभा राहिली. चला तर गाईज, कशी वाटली माझ्या पप्पांची शेती नक्की कमेंट करून सांगा. कोणी व्हिडिओवरती नवीन असेल तर सबस्क्राइबर करायला विसरू नका. सोयाबीन कशी आली ते पण सांगा. बाय. दाखवते माझी मम्मी काय करते बघा. काय बनवती? हा का, तिखट बनवती काय? जास्त मसाला टाकलाय? अच्छा ओके. ही आहे माझी मम्मी. कमेंटमध्ये सांगा माझी मम्मी कशी आहे. बघा फ्लावरची भाजी बनवते. हे ते आहेत आमच्या वहिनी साहेब. हे बघा भांडे धुत आहेत. सध्या वहिनी साहेब आमच्या खराब झाल्यात. ही आहे माझी मोठी सिस्टर. आहेत आमच्या वहिनी साहेबच्या आजी. मी तुम्हाला दाखवते माझ्या पप्पाचं घर आतमधून. हे बघा इथे बसलेला आहे माझा सगळ्यात मोठा बहिणीचा मुलगा. इथे सम्राट काय खात आहे? अंडी. हे बघा इथेच खाणं चाललंय. त्यांनी काय नमक वगैरे लावले, चटणी लावली, खात आहेत. हे बघा आंबेडकरांची मूर्ती, गौतम बुद्धांची मूर्ती आतमध्ये ठेवली. वरती ठेवल्यावर धूळ बसते ना गावाकडे, त्याच्यामुळे ठेवून दिली आतमध्ये पॅकमध्ये. हे बघा फोटो. हे सगळे माझ्या भावाच्या लग्नामध्ये गिफ्ट आलेले आहेत. बारीक मोठी आहेत पण काय करणार आता, भेट दिलेले आहेत ना आपण. घरी घेतलं एक साईजचे घेतो ना.